मनोज जरांगे लढवणार होते, सर्वच राजकीय पक्षांमध्ये झालं होतं की मनोज जरांगेंनी आज सर्व निर्णय मागे घेतला, ना कोणाला समर्थन ना कोणाला पाडायचं, अशा पद्धतीची भूमिका आहे. मनोज जरांगे हे समाजासाठी एक लढा गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी चालू ठेवलेला होता. आजही त्यांचा लढा चालू आहे आणि अनेकांना असं वाटायचं की या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील नेमकं काय करतात, एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या माणसाला पाठिंबा देतात की काय, आणि त्याच्यावर अनेक तर्कवितर्क लोकांच्या मनामध्ये होते. काही लोकांची मजल तर इथपर्यंत गेली होती हे याला मॅनेज झाले का त्याला मॅनेज झाले, परंतु त्यांनी ठाम भूमिका आज त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा समाजासाठी असलेला लढा आहे. आपले उमेदवार पडू नयेत किंवा आपले उमेदवार पडावेत अशी काही लोकांची इच्छा आहे, आणि जर उमेदवार जर आपले पडले तर याचा अर्थ आपल्या या लढ्याला कुठेतरी गालबोट लागेल असं त्यांचा एक समज झालेला आहे. हे त्यांच्या पत्रकार परिषदेमधून दिसतं. कुणाच्या तरी फायद्यासाठी समाज वेठीस धरू नये ही त्यांची भूमिका सर्व अर्थानं रास्त भूमिका आहे. कशासाठी करायचा हा लढा? त्यांच्यासाठी आहे का? त्यांच्या राजकारणासाठी आहे का? तर नाही, हा समाजासाठी आहे. ही इतकी चांगली भूमिका त्यांची आहे. आणि एक महत्वाचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं की समाज बांधवांना त्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रातल्या कोणताही मतदारसंघ असो तो, त्या मतदारसंघामध्ये योग्य वाटेल त्या उमेदवाराला निवडून आणा आणि त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा, तुम्हाला जो योग्य वाटेल. म्हणून त्यांनी कुठेही कुणावरही असं मी कुणाला सांगतोय पाडा म्हणून असं कधी म्हटलेलं नाही किंवा कुणाला निवडून आणा असंही म्हटलेलं नाही. म्हणून हा निर्णय यांनी त्या समाज बांधवांच्या हाताशी सोडलेला आहे. त्यांना निर्णय घ्यायची मुभा दिलेली. एक मोठा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला. जे लोक असं वाटत होतं की आता आमचं चांग भलं होईल, त्यांनी दिलेला हा शाली जोड्यातला जोडाने मारलेला आहे. आणि म्हणून आता ही जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जे लोकसभेला झालं, लोकसभेला काय झालं तर काही निगेटिव्ह पसरवले गेले. राज्यघटना बदलणार, मुस्लिमांचं हे होणार आणि आपल्याला हे सरकार पाडायचं अशा या आविर्भावात काही आघाडीच्या नेत्याने केलं होतं. आणि त्यामुळे जे काही फसगत झाली होती ती फसगत आता होणार नाही. म्हणून आता हा निर्णय खऱ्या अर्थानं लोकांना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांनी निर्णय घेण्यासाठी जे काही जरांगे पाटलांनी म्हणलेलं आहे की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, हे मला वाटतं आता हे योग्य निर्णय यावेळेला त्यांनी घेतलेला आहे. आणि या त्यांच्या निर्णयाला सर्वच लोकांनी समर्थन सुद्धा दिलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जास्तच होते थोडे, त्या क्रमात दिलासा पण मिळाला असेल ना समाधान? नाही, सत्ताधाऱ्याच्या विरोधात नव्हते. एक लक्षात घ्या, काही लोकांनी जो काय हा सुद्धा एक प्रकारचा नेरेटिव्ह आहे की आम्ही हे सत्ताधाऱ्याच्या विरोधात काय, ते सत्ताधाऱ्याच्या विरोधात नव्हते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आम्हाला आरक्षण जो देईल तो आमचा. आणि त्याच्यातल्या अनेक पावलं पुढं हे महायुतीचं सरकार गेलेलं होतं, सरकार गेलेलं आहे सुद्धा. याची कल्पना समाज बांधवांना सुद्धा असल्यामुळं ते सरकारच्या विरोधात म्हणणं, पण जो आरक्षण देणार नाही त्यांच्या विरोधात त्यांचा लढा आहे. आता महायुतीच्या उपमुख्यमंत्र्यांना ते टार्गेट करत होते, मग सरकारच्या विरोधात कसं नव्हते? काही मुद्दा आहेच ना. हे बघा, या आंदोलनामध्ये त्यांनी अनेकांना टार्गेटही केलंय. ज्यांच्या भूमिका त्यांना पटले नाहीत त्यांच्या विरोधात त्यांनी बोलायचा प्रयत्न केलाय. पण जेव्हा भूमिका समजतात, जेव्हा भूमिकेचं आकलन अनेक प्रकारे केलं जातं किंवा त्याच्यावर जेव्हा चर्चा होतात त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टीतून हा मार्ग निघत असतो. म्हणून आता एकाच लाईनी चालणं हे काही योग्य नव्हतं. हे सगळं लक्षात आल्यामुळं काल त्यांनी रात्रभर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज निवडणूक लढवायची नाही असं जाहीर केलंय. याचा फायदा प्रत्यक्षरित्या आपल्या विरोधाकालाच होईल असं दिसतंय सध्या तरी. काय होणार नाही. तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते गेल्या वेळेला जी काही आम्ही चूक केली ती आता आम्हाला भरून काढायची. गेल्या वेळेला म्हणजे लोकसभेला जे काही चुकीच्या पद्धतीने आपण गेलो होतो ते आता भरून काढायचे असं सुद्धा काही कार्यकर्ते तेथील कार्यकर्त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून आता ही लढाई ही वेगळ्या अर्थाने लढल्या जाईल. लोकसभा पॅटर्न जर त्यांनी पुन्हा वापरला तर याचा फटका महायुतीलाच बसेल, कारण मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा आल्या होत्या. तसंच पुन्हा होऊ शकतं. तसा पॅटर्न वापरणार नाही, कारण की ती झालेली काही अंशी निगेटिव्ह पसरवण्याची जी चूक झाली होती महाविकास आघाडीने केली होती, लोकांचा संभ्रम निर्माण महाविकास आघाडीने केला होता आणि त्याच्यामुळं हा मराठवाड्यामध्ये निश्चित आम्हाला फटका बसला होता. परंतु आता तो संभ्रम मग मुस्लिम असो, दलित असो, मराठा समाज असो व इतर समाज असो त्यांना त्याची जाणीव झालेली आणि ती फसगत आता ह्या विधानसभेला होणार नाही.
असं आहे की त्यांनी उमेदवार उभा केले असते तर प्रत्यक्षरित्या फायदा तुम्हाला झाला असता, महायुतीला झाला असता, कारण की मतांचं विभाजन झालं असतं. पण आता तुम्हाला तो फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही असं असं काही होणार नाही. जरांगे पाटलांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. याचा अर्थ महायुतीच्या विरोधात जरांगे पाटील होते, हे आज जो काही निगेटिव्ह पसरवला जातो तो अत्यंत चुकीचा आहे. त्यांनी कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा कोणत्याही नेत्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेलं नाही. त्यांनी फक्त समाज आणि समाज याच दृष्टिकोनातून आपलं केलेलं वक्तव्य तुम्ही वारंवार पाहताय. तुमच्या मतदारसंघातला एक प्रश्न आहे, तुमच्या विरोधात राजू शिंदे निवडणुकीत उभे आहे. तर राजू शिंदेला दुसऱ्या नाव साधारण असलेल्या दुसऱ्या राजू शिंदेला किडनॅप केल्या गेलं वगैरे असं काहीतरी चर्चा सुरू आहे, आरोप सुरू आहे, काय सत्य आहे? माझ्या मतदारसंघात मध्ये एक राजू शिंदे नावाच्या ग्रस्ताने फॉर्म भरला होता. फॉर्म भरल्यानंतर तो शिर्डीला दर्शनाला गेला होता, परंतु काही गुंडांनी जवळपास 3 गाड्यांनी त्यांना तिथून घेरलं, गाडीत बसवलं, वेगवेगळ्या गाड्या बदलवल्या आणि काल रात्रीला नारेगाव सारख्या ठिकाणी त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. बायको एकीकडे आणि नवरा एकीकडे असं ती एक वस्तुस्थिती होती. आणि त्याला बसून, तुम्ही जर त्यांचा व्हिडिओ पाहाल तर तो बसून त्यांनी स्वतः व्हिडिओ काढलेला आहे आणि सांगितलं की मी उद्या फॉर्म वापस घ्यायला जातोय. आज चाकूचा धाक दाखवल्यानंतर कोणता माणूस आहे जो घाबरणार नाही? आणि तो कॉमन माणूस, बिचारा गरीब माणूस आहे. तो त्याला चाकूचा धाक दाखवून बसून त्याचा व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ घेणारा त्यांच्या जो राजू शिंदे उभा आहे त्यांना सांगतोय, भाऊ हे चांगला बोलला. याचा अर्थ काय होतो? आणि तो व्हिडिओ प्रसारित केला जातोय. चाकूचा धाक दाखवून दडपशाही करून ही जी काही गुंडागिरी चालू आहे, आज सकाळी सुद्धा त्या लोकांनी त्याला कॉर्पोरेशनचा पोशाख घालून, तोंडावर मास्क बांधून, डोक्यावर टोपी ठेवून त्याला मोटरसायकलीवरून घेऊन गेलेले आहे. फॉर्म तो निश्चित वापस घेईल, कारण की त्याला जीवापेक्षा त्याला काही महत्वाचं नाही. परंतु हे गुंडागिरी करणारे त्याच्यामध्ये नगरसेवक 2 आहेत. त्या 2 नगरसेवकाची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. ज्यांनी हे कारस्थान घडवलंय हे कुणाच्या सांगण्यावरून केलं, कसं केलं आणि याच्या मागची स्थिती काय, ही सगळं समोर आली पाहिजे. म्हणून पोलिसांना सुद्धा विनंती राहणार आहे, तुम्ही याचा तपास लावा ना. 2 माजी नगरसेवक त्याच्यात आहेत, त्यांचा आवाज त्याच्यात रेकॉर्ड झालेला आहे, ते प्रश्न विचारतायत. आणि हे सर्व असताना उमेदवारांनी स्वखुशीने फॉर्म वापस घेतला हे दाखवण्याचे जे काही प्रकार आहे, हे महाराष्ट्र आहे. या दुसऱ्या राज्यासारखं इथं कुठेही गुंडगिरी चालणार नाही आणि माझ्या मतदारसंघात तर मुळीच नाही. म्हणून पोलिसांनी तातडीनं यावर कारवाई करावं. या संदर्भामध्ये मी इलेक्शन कमिशनरला सुद्धा पत्र लिहिणार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये इतर ठिकाणचे असलेले गुंड हे घरोघरी फिरतायत, लोकांना धमकवतायत आणि लोकांच्या जीवाला त्याच्यापासून धोका सुद्धा आहे. असं आहे की त्यांनी जबाब दिला पोलिसांना की माझं अपहरण वगैरे झालं नाही, ते पण बळजबरीने द्यायला लावलं. ते रेकॉर्डिंग पहा तुम्ही, ते रेकॉर्डिंग कोणी केलंय? एका रूम मध्ये बसून रेकॉर्डिंग केलंय कोणी? तो आवाज कुणाचा आहे? तो पोलीस सर्च करू शकतात ना. पोलीस चौकीमध्ये येऊन स्टेटमेंट देणं वेगळं आणि एखाद्या घरामध्ये बंदिस्त करून स्टेटमेंट देणं वेगळं. ज्यांनी स्टेटमेंट घेतले त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे, याचा तपास करायला काहीच हरकत नाही. हे कुणी घेतलं स्टेटमेंट, कोणत्या ठिकाणी घेतलं, का बोललं ते बोलले गेलं तिथं, आणि भाऊ चांगला बोलला हा सगळा जो प्रकार आहे ते आपल्याला कळतंय की ह्या माणसाला अपहरण करून तिथं बसवलंय आणि त्याच्याकडून ते वधवून घेतलं गेलेलं. आज उमेदवारीचा शेवटचा दिवस आहे. बंडखोरीचं मोठं आव्हान आहे महायुतीकडे बी आणि महाविकास आघाडीकडे, तुमच्याकडे. त्याच्या आधी हे कोण घडवतंय सगळं, म्हणजे हे आणि कशासाठी घडवलं जात आहे? ते 2 नगरसेवक कोण आहेत आणि कोण उमेदवार आहे का जे सगळं जे 2 नगरसेवक त्यांची नावं आहेत, त्यांची नावं माझ्याकडे आहेत आणि पोलिसांकडे सुद्धा ते नावं गेली असावीत. हे जे काही माझे अपोजिट उमेदवार आहे राजू शिंदे नावाचे, जे उबाठा गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी हे सगळा प्रकार घडवलेला आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. बंडखोरी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात बंडखोऱ्या झाल्यात त्याच्या आता सर्वांचं फॉर्म वापस घ्यायचं प्रक्रिया सुरू झालेली. मला वाटतं 3च्या अगोदर अनेक ठिकाणचे उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील. एखादा 2 जर सोडला तर बाकीच्या ठिकाणची बंडखोरी हे एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असेल यांनी शमवलेली आहे. आणि आताही काही लोकांची बोलणी करून ते सुद्धा त्यांचा फॉर्म विड्रॉ करायला तयार आहेत. प्रश्न आहे की सदा सरवणकर माघार घेणार का बंडखोरी?
सध्या तरी सदा सरवणकर माघार घेणार नाही. बंडू ते पक्षाचे चिन्हावर लढणार आहेत आणि पक्षाने त्याला अधिकृतपणे बी फॉर्म दिलेला आहे. कारण काल भाजपने त्या यांना समर्थन पाठिंबा दिलाय जे सरवणकरांविरोधात उभे असलेले अमित अमित ठाकरे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं तुम्हाला दुपारपर्यंत कळून येईल. म्हणजे सदा सरवणकर लढणार पक्षाच्या चिन्हावर हे ठाम आहे. हे तर ठाम झालेलं आहे. सदा सरवणकर आता निवडणूक लढवणार. नाशिकचे तुमचे 2 उमेदवार नॉट रिचेबल आहेत जे अजित पवारांच्या विरोधात आहेत. बंडखोर ते नॉट रिचेबल आहेत असं तुमच्या माध्यमातून कळतंय, परंतु तरीही पक्षातर्फे त्यांचा योग्य तो त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. संपर्क साधला तर योग्य निर्णय सुद्धा त्यावेळेला होईल, परंतु आत्ताच्या घडीला त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. बरं, हे बंडखोर शमलं नाही तर पक्षाकडून काही कारवाई केली जाईल? निश्चित कारवाई केली जाईल. महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाचा बंडखोर असला, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो का राष्ट्रवादीचा असो, त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल.